सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो अलिबाग नागाव बीचमध्ये. जस्ट आपण पाठीमागे आहे गुलाब बीच केला, इथे आपण राहणार आहोत. तर आपण निघतोय लगेचच नागाव बीचकडे जायला. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहोत नागाव बीच. तर आमच्या जोडीला असेच कंटिन्यू करत राहा. आपण जातो आता बीचवर आणि खूप एन्जॉय करणार आहोत. तर आपण या फार्ममध्ये पाठी 5 वाजता पोहोचलो. ट्रेनिंग करून ती व्हिडिओ तुम्हाला पहिली बघायला भेटेल पार्ट 1मध्ये, आणि पार्ट 2 हा आहे जस्ट सकाळचे वाजले 10:15 आणि आम्ही निघलो बीचकडे जायला. तर कंटिन्यू करता पुढे भेटू आपण. सो फ्रेंड्स, तुम्ही आपली गँग पाहू शकता. खूप टीम आहे आपल्याकडे. आतमध्ये फोटोशूट देखील चालू आहे. आणि विनोद आय थिंक जेवणाची ऑर्डर देते. तर आम्ही सायली द हाऊस या फार्मवर थांबलोय. तर अशा प्रकारे आम्ही निघलो नागाव बीचकडे जायला. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आम्ही नागाव बीचकडे जायला आणि खूप संतती आहे. अशा प्रकारे आम्ही भेटतो नागाव बीचकडे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय नागाव बीचवर. तर पाठीमागे मित्र देखील आहेत, ते करतात गाडीमधून. तर दोस्त आहे माझ्या जोडीला आणि आपण जाणार आहोत पुढे. तर असेच कंटिन्यू करत राहा. जस्ट एवढ्यामध्येच आम्ही पोहोचलोय नागाव बीचवर. तुम्हाला दाखवतो. तर आल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला कॅन्टीन वगैरे आणि बीच वगैरे दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता नागावचा समुद्र. खूप सुंदर आहे. आज इतकी गर्दी देखील नाहीये. लास्ट टाइम आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी आलतो, खूप गर्दी होती. तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आलेले आहेत आता बीचवर. तुम्ही बघू शकता आपल्या मागच्या साईडला किती गर्दी झालेली आहे ती. आणि आपल्या इकडे बसलेले आहेत पार्टनर, जोडीदार. बाकी ज्यांचं तिकडे फोटोशूट चालू आहे. आणि तुम्ही मागच्या साईडचा असं नजारा बघू शकता, किती छान आहे असं. आणि तसंच आपण आता इथे क्रिकेट देखील खेळणार आहोत. आपण त्याच्यासाठी बॉल आणलेला आहे आणि बॅट तिकडे आहे. तर बघूया आपण आता कसं होतंय ते. तर मित्रांनो, भूषण आलेला आहे आपल्या इथे आणि तुम्ही बघू शकता आपल्या इथे कंटेंट होणार आहे आता. नक्कीच आपलं डिस्कशन चालू आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मागच्या साईडला पकडायला घेतलेलं आहे. बघू शकता जेवणाचं काम चालू आहे.
काम परचेस करून ठेवलेलं आहे पूर्ण मातीमध्ये तो गेले त्याच्या माती. मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खूपच मोठ्या पद्धतीने लाटा वाहन आहे. बघू शकता तुम्ही लाटा कुठपर्यंत आलेल्या आहेत त्या. आणि इकडे चालू आहेत आपली व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे इकडे साईडला बघू शकतो तुम्ही. तसं तिथे सरांची मुलं देखील आहेत ते मस्ती करत आहे तिथे. अजून एक बकरा भेटलेला आहे आपल्याला. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो विनोद दाखवतो इथं कंटिन्यू करत बघत होता तुम्ही आता गेम आता होणार आहे. सगळ्यांनी सावध राहा. पकडा 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 पकडा. त्यांची काही गपलत झाली आपली तर आता पाण्यामध्ये जाणार आहेत डायरेक्ट पाण्यामध्ये. तर मित्रांनो बघू शकतो मी इथं 8 जीवा बनवलेला आहे. बॉडी फुगलेली आहे रेटिंग मध्ये आणि यांचं चालू आहे फोटोशूट. बघू शकता आपला बॅट बॉल पण घेतलेला आहे रे. इकडे बघू शकता तुम्ही इकडे रील स्टार आलेले आहेत सगळे. नजारा एक खूपच छानसा आहे पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता 5 जणांनी मिळून डायरेक्ट वीर खोदायला घेतले. तर कोणाला वीर खोदायचे असेल तर आवर्जून कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता. काय फायदा नाही रे. बघू दाखव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रसगुल्ला बनवलेला आहे. इकडे अजून कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आपल्या विधी मधला. इकडे पूर्णपणे गेम करायला घेतलेली आहे त्याची. हे पण बारीकच झालेलं आहे बारीक पोरांच्यात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लहान मुलांची खूपच मजा चालू आहे इथे. I will try to attempt विनोद को नीचे गिराई. विनोदला पाडायचे आपल्याला बघू शकता तुम्ही. इकडे लहान मुलं आहेत बाकीची आपले तिकडे गेलेत फोटोशूट काढायला पुढे. हे बघू शकता तुम्ही फोटोशूट साठी इथे गेलेला आहे तो. त्यांची गेम करायची होती प्रकारे सुरुवात केली. तो आधीच बोलायला आहे. प्रमोद पाटील आपल्याला सांगत आहेत कोणाला कोणाची गेम करायची ती. आपल्याला काही कंटेंट पाहिजे फक्त बोलण्यासाठी. बघूया आपण डॉगेश भाऊ जवळ आपण आलेलो आहे. तर डॉगेश भाऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या साईड तिकडे मोठा कंटेंट भेटलेला आहे आपल्याला बघू शकता तुम्ही. सेकंड टाइम आहे त्याची. मित्रांनो तुम्ही बघू शकता चप्पल पण आलेली आहे. फुल पुलटू गेम केलेले आहे भूषणची 3री वेळेला. हे चप्पल घे पाहिजे. आदिनाथनी गेम केलेली आहे चप्पल बघू शकता तुम्ही.
चप्पल गेली बायका तो चप्पल तो काय अभी एक चप्पल गेली तशी वाहून, एकच चप्पल राहिलेली आहे. नाही जाईल मी परत काय समुंदर में नाही रे आपण कसा त्यांच्यासोबत मस्ती केलेली आहे म्हणून ते जरा आपल्याला. सो फ्रेंड्स राकेश भाऊ देखील एन्जॉय करतोय तर तुम्ही बघू शकता. खूप मजा करतो राकेश बीचवर. आपण आलो आता गेम बाईची गेम होणार आहे. काहीच तुम्ही बघू शकता. आईला आता आतमध्ये चालवलेला आहे आम्ही. बस चावला का जरा सांभाळून. मित्रांनो हे बस काका लागला तो. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण रोशनला पाडत आहोत आणि विनोदला देखील पाडत आहोत. पाण्यात पाण्यात निष्कावा निष्कावा अरे निष्कावा निष्कावा तर मित्रांनो आमचं झालंय क्रिकेट वगैरे खेळून बीचवर आणि यांनी घेतले खूप मजा करायला. तर आय थिंक हे कन्सल्ट करतात प्राइसिंग काय आहे याची. तर काय खूप मजा करतात हे. यमाची रायडर आहे देवरंगर. तर मित्रांनो अशा प्रकारे झालंय आपलं काशीद बीच फिरून. आणि आता आपण जातोय रूमवर. चेंजिंग वगैरे करतोय. आंघोळ धुवायची. त्यानंतर जेवण आहे आपलं. आणि जेवण झाल्यानंतर लगेचच आपण निघणार आहोत नागाव बीच. आणि त्यानंतर एखादा देवस्थान आपण घेणार आहोत. तर असेच कंटिन्यू करत राहा. भेटूया आपल्या रूमवर. सो फ्रेंड्स आम्ही बीचवरून आल्यानंतर आंघोळ्या वगैरे धुवून तयारी केलेली आहे. आता वाजले दुपारचे 3 आणि जेवणाची तयारी करतोय. बहुतेक जेवण लागलेलंच आहे. तर आम्ही जातोय जेवायला. जेवणाच्या थाल्या वगैरे तुम्हाला शो करतोय. तर कंटिन्यू करत राहा. असेच अजून एक तुम्हाला नागावचा बीच दाखवायचे. त्यानंतर मड किंवा नडलचं मंदिर दाखवायचे. तर भेटूया असेच पुढे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलोय कॅन्टीन मध्ये जेवायला. आणि ही मंडळी आपली बसलेली आहे. लास्टला जे टेबल दिसतंय ते शाकाहारी मंडळी आहे. बट आम्हाला तिघांना टेबल खाली नाही. हा टेबल पूर्ण भरलेला आहे. बघूया काय होत आहे. सो फ्रेंड्स शाकाहारी मंडळींनी सुरुवात केली. तर आदिनाथला असतोय. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जस्ट आपण पोहोचलोय नागाव बीच मध्ये. तर हा आजच्या दिवसातला आपला तिसरा ब्लॉग आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही नागाव बीच. तर पाठीमागे आमचे मित्रांचं काहीतरी रील शूटिंग चालू आहे. आय थिंक जे आम्ही टुरिझम गाडी आणली ती खेचण्याचा प्रयत्न करतात. असे काहीतरी समथिंग रील आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शो करण्यात येईल. तर असेच आमच्या व्हिडिओला कंटिन्यू करत राहा. आम्ही तुम्हाला दाखवते पूर्ण नागावचं बीच. थँक्यू. तर मित्रांनो इव्हिनिंगला आम्ही नागाव बीचला पोहोचल्यानंतर मित्रांची रील शूटिंग चालू होती. आय थिंक त्यांनी प्लॅनला ओढणी बांधून काहीतरी घेतलेली. जर त्यांनी रील अपलोड केली तर तुम्हाला लिंक देण्यात येईल. तर आम्ही जस्ट जातोय.
नागाव बीचच्या चौपाटीकडे संध्याकाळचे वाजलेत 5:30. हाय फ्रेंड्स. तर फ्रेंड्स तुषार आहे आपल्या जोडीला, बाकी पाठीमागे येतातच. सो फ्रेंड्स जस्ट आपण नागाव बीचच्या आहोत, तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता. आता पोहोचू बाहेर तिकडे काय मित्रांनो, खूप गर्दी जमा झाली आहे. घोड्या देखील भरपूर आहेत. रायडिंग देखील चालू आहे, वॉटर रायडिंग. तर भूषण प्लॅन करतोय घोड्यावर बसण्याचा, पण घोड्याने जर लात मारली तर याचे दात नाही ठेवणार. राहू दे नको घोडे उठत. तर मित्रांनो अशा प्रकारे गर्दी तुम्ही पाहू शकता. आज ओटी आहे. ओटी असल्यामुळे वॉटर लेवल खूप डाऊन झाले आणि गर्दी देखील खूप प्रमाणात आहे. तर साईल बसण्याचा पाठ होता तुम्हाला. सनसेट देखील बघायला भेटतंय. हे उंट देखील आहे ते. तुम्ही झूम केलंय पाहू शकता उंट. अशाच प्रकारे मित्रांनो खूप घोड्यांच्या राईड. तर मित्रांनो खूप मोठा आहे नागाव बीच. तुम्ही पाठीमागे बघू शकता. तर मित्रांनो आपण आलोय नागाव बीच जिथे स्टार्ट होतो तिथे. बीच देखील खूप अंतरावर आहे आमच्यापासून, जवळपास 500 मीटर अंतरावर आहे आणि आम्ही आतमध्ये आलो पाण्याकडे. तर हा जो आमच्या पाठीमागे मैदान दिसतोय खूप हार्ड मैदान आहे. इथे क्रिकेटचा ग्राउंड देखील चांगला होऊ शकतो. तर आम्हाला या बीचची कल्पना नव्हती, नाहीतर दुपारी टाइम वेस्ट आम्ही ह्याच बीचवर केला असता. खूप बेस्ट बीच आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप लोक एन्जॉयमेंट करतात सनसेटची. सनसेट देखील खूप छान आहे. मित्रांनो आतमध्ये होड्या देखील खूप आहेत, पाहू शकता. ही एक होडी आहे, रायडिंग चालू आहे आय थिंक. तर मित्रांनो जवळजवळ ह्या नागाव चौपाटीचा 1 किलोमीटर पर्यंतचा भाग विजिबल होतो. याच्या पुढे काही दिसू येत नाही, धुक्याने दाटलाय भरपूर. नाहीतर हा चौपाटी खूप मोठा आहे. तर आमचे मित्र देखील फोटोशूट मध्ये बिझी आहेत. मोठमोठे गार केले गंमत मधी. याचे रोशन बघत बोललेला का बदला घेणार, तो बदला मी 100% घेतला. मला नेक्स्ट क्लिप मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो अशा प्रकारे झालं आपलं नागाव बीच फिरून आणि आपण निघतोय पुढील प्रवासाला, ज्यामध्ये एखादं देवस्थान असणार आहे. तर मला देखील कन्फर्म नाही आहे कोणतं देवस्थान आहे, बट भेटूया आपण त्या देवस्थानाकडे. आणि आजच्या दिवसातील हा 3रा व्हिडिओ आहे. तर आवर्जून व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण अलिबागवरून निघून थेट पोहोचलोय महडमध्ये. तिथे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो मंदिरात. तर फ्रेंड्स जस्ट आपण चाललोय मंदिराकडे. सो फ्रेंड्स आपण पोहोचलोय मंदिरामध्ये. जस्ट आपण जाणार आहोत आतमध्ये. श्री वरदनेश्वर क्षेत्रामध्ये पोहोचलोय.
तर मित्रांनो, अशा प्रकारे झालंय आपलं मंदिरातील दर्शन आणि आपण निघलोय गाडीकडे जायला. तर तुम्हाला मंदिराच्या सभोवताली मार्केट दाखवतोय. तर तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही मार्केट देखील पाहू शकता. खरेदी करण्यासाठी खूप मोठं मार्केट आहे. इकडे खेळण्यांचा स्टॉल देखील आहे. आय थिंक रोशन खरेदी करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे झालंय आमचं मड आणि अलिबाग फिरून. तर आम्ही आज खरेदी केली चिक्की आणि लाह्या. तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय आणि व्हिडिओमध्ये साथ दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच कंटिन्यू करत राहा. नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.